हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो MSc CET वरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि त्यामध्ये आपण बरेचसे टॉपिक सॉलिड स्टेट वरचे कंप्लीट केल्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहे डिफेक्ट्स. सो आता डिफेक्ट्स मध्ये 3 टाइप्स ऑफ डिफेक्ट्स असतील ड्यूरिंग द अरेंजमेंट ऑफ सॉलिड. जेव्हा सॉलिडची अरेंजमेंट होते त्यामध्ये 3 टाइप्स ऑफ डिफेक्ट्स आपल्याला दिसून येतील. मेनली असतील, बघून घ्या, मेनली डिफेक्ट्स असतील पॉइंट डिफेक्ट. बघा आता पॉइंट डिफेक्ट असेल, त्यानंतर सेकंड असेल लाईन डिफेक्ट, त्यानंतर बघा थर्ड असेल प्लेन डिफेक्ट. सो आता डिफेक्ट मीन्स काय, बरोबर आपल्याला पहिले समजून घ्यावं लागेल की डिफेक्ट मीन्स काय. जेव्हाही आपण सॉलिडला अरेंज करतो त्या टाइमला त्यामध्ये काही प्रकारच्या इम्प्युरिटीज और त्यामध्ये काही प्रकारच्या इरेग्युलरिटीज और काही प्रकारचे डिसऑर्डर येते. मीन्स जेव्हा सॉलिड अरेंज करत असेल त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येतात आणि त्या प्रॉब्लेम्सलाच आपण म्हणू डिफेक्ट्स. सो त्यामध्ये आलेली डिसऑर्डर, त्यामध्ये आलेली इरेग्युलरिटी, या सगळ्यांना म्हणू शकतो आपण डिफेक्ट आहे. आणि यापैकी मेनली 3 टाइप्स ऑफ डिफेक्ट्स आपल्याला सॉलिडच्या अरेंजमेंट मध्ये दिसून येतात आणि ते असेल पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. या 3 मेन टाइप्स पैकी आपल्याला जे या चॅप्टर मध्ये कव्हर करायचे आहे, मीन्स सॉलिड स्टेट मध्ये कव्हर करायचं, ते असेल पॉइंट डिफेक्ट्स. आपल्याला मेनली पॉइंट डिफेक्ट स्टडी करायचा आहे. लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट आपल्या सिलेबसला नाही. सो नेक्स्ट बघा पॉइंट डिफेक्ट. पॉइंट डिफेक्ट पुन्हा डिवाइड केलं गेलं स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट. बघा पुन्हा याला डिवाइड केलं गेलं स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट, त्यानंतर इम्प्युरिटी डिफेक्ट, त्यानंतर बघा इम्प्युरिटी डिफेक्ट अँड नेक्स्ट असेल नॉन स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट. बघा आता नॉन स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट. सो मेनली 3 टाइप्स मध्ये पॉइंट डिफेक्टला डिस्ट्रीब्यूट केला गेला आणि ते असेल स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट अँड नॉन स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट्स. आणि हे टाइप्स ऑफ डिफेक्ट्स आपल्याला बघायचं आहे पॉइंट डिफेक्ट मधले. बघा पॉइंट डिफेक्ट मधले मेनली स्टॉइकियोमेट्रिक, इम्प्युरिटी आणि नॉन स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट्स आपल्याला स्टडी करायचे आहे आणि या डिफेक्ट्स वरच आपल्याला दिसतील क्वेश्चन्स. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करायच्या पहिले आपण काही डिफेक्ट्स लर्न करून घेऊ आणि त्यावरून आपण सॉल्व्ह करू त्यावर आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. तो सगळ्यात पहिले आपण घेऊ स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट. आता बघून घ्या, सगळ्यात पहिल्यांदा घेतला आपण स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट. आता स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट बघा, स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट. स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्टला जर पुन्हा डिव्हिजन बघितल्याचं तर फर्स्ट असेल वॅकन्सी डिफेक्ट. बघून घ्या आता याला पुन्हा डिवाइड केलं गेलं वॅकन्सी, त्यानंतर सेकंड असेल सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट, नेक्स्ट असेल सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट, त्यानंतर थर्ड असेल स्कॉटकी डिफेक्ट. बघा स्कॉटकी डिफेक्ट, त्यानंतर फोर्थ असेल फ्रेंकल डिफेक्ट. आता स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्टला डिव्हिजन केलं गेलं वॅकन्सी, सेल्फ इंटरस्टेशियल, स्कॉटकी आणि फ्रेंकल. मोस्टली जर आपण बघितलं क्वेश्चन जे विचारलेले आहेत ते विचारलेले आहेत स्कॉटकी डिफेक्ट अँड फ्रेंकल डिफेक्ट वरून. पण जर आपल्याला ऑल प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील, त्याचबरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चन बरोबर नेक्स्ट येणाऱ्या एक्झाम मधले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील तर आपल्याला सगळे डिफेक्ट्स कळायला पाहिजे आणि त्यावरूनच आपण सॉल्व्ह करू क्वेश्चन्स. यासोबतच तुम्हाला हेल्प होऊन जाईल बोर्ड एक्झाम साठी. सो बघून घ्या आता फर्स्ट ऑफ ऑल आपण बघू वॅकन्सी डिफेक्ट का असेल. आता बघा त्याही आधी बघू आपण स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट का असेल. आता स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट मध्ये जे पार्टिकलची अरेंजमेंट होईल, जे सॉलिडची अरेंजमेंट होईल, त्यामध्ये जो रेशो असेल तो रेशो फिक्स असेल. फिक्स रेशो दिसेल तुम्हाला स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट मध्ये. सपोज करा की जो सॉलिड अरेंज झालाय त्यामध्ये कटायन्स अँड अनायन्स आहेत, बरोबर. जो सॉलिड अरेंज झालाय त्यामध्ये असतील कटायन्स अँड अनायन्स. जेव्हा त्या कटायन्स अँड अनायन्सचा रेशो बघितला तर तो रेशो असेल फिक्स रेशो और असेल सेम रेशो, बरोबर. सेम रेशो और एक फिक्स रेशो मध्ये तुम्हाला काय दिसतील, कटायन्स अँड अनायन्स दिसतील. त्यानंतर यालाच म्हणू आपण स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट. फिक्स रेशो ऑफ, बघा फिक्स रेशो ऑफ ॲटम्स और कटायन्स अँड अनायन्स. कटायन्स अँड अनायन्सचा और कटायन्स अँड ॲटम्स और कटायन्स अँड अनायन्स यांचा दिसेल तुम्हाला फिक्स रेशो आणि त्याच डिफेक्टला म्हणून आपण स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट. सो पहिले आपण बघितलं डिफेक्ट मीन्स काय. डिफेक्ट मीन्स सॉलिडच्या अरेंजमेंट मध्ये आलेली डिसऑर्डर और इरेग्युलरिटी. त्यानंतर आपण बघितलं स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट. स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट मीन्स फिक्स रेशो और सेम रेशो असेल ऑफ, कशाचा फिक्स रेशो और सेम रेशो असेल तर ॲटम्स और कटायन्स अँड अनायन्स यांचा दिसेल तुम्हाला फिक्स रेशो, त्यालाच म्हणू आपण स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट. त्यामधले फर्स्ट डिफेक्ट पाहायचा आपल्याला व्हॅकन्सी. फर्स्ट डिफेक्ट जो पाहायचा आपल्याला तो असेल व्हॅकन्सी डिफेक्ट आणि एक एक करून आपण सगळे डिफेक्ट बघत जाऊ. सो
पॉइंट डिफेक्टचं डिव्हिजन स्टॉइकोमेट्रिक, इम्प्युरिटी, नॉन स्टॉइकोमेट्रिक. स्टॉइकोमेट्रिक मीन्स ज्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्सचा रेशो असेल सेम ऑर फिक्स. नंबर ऑफ ॲटम्स ऑर कटायन्स अँड अनायन्सचा रेशो असेल फिक्स्ड ऑर सेम. यामध्ये बघून घ्या आता व्हॅकन्सी डिफेक्ट बघून घेऊ आपण सगळ्यात सुरुवातीला. सो कन्सिडर करा हा एक सॉलिड आहे, बरोबर. कन्सिडर करा एक सॉलिड आहे. सॉलिड मध्ये अरेंज झालेले पार्टिकल्स आहे. आता बघून घ्या एक रेग्युलरिटी दिसेल तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स मध्ये आणि ते रेग्युलरिटी कंटिन्युअसली रिपीट करत जाते इन केस ऑफ सॉलिड्स, बरोबर. सॉलिडच्या केसमध्ये हे जे नंबर ऑफ ॲटम्स आहे याचं स्ट्रक्चर कंटिन्युअस काय असेल, रिपिटेशन मध्ये असेल. आता व्हॅकन्सी डिफेक्ट मीन्स काय, यामधून एखादा ॲटम काय झाला, लॉस झाला, बरोबर. यामधून एखादा पार्टिकल मिसिंग झाला किंवा एखादा ॲटम मिस झाला, याला म्हणू आपण व्हॅकन्सी डिफेक्ट. बघा पार्टिकल्स अरेंज झाले होते और ॲटम्स अरेंज झाले होते आणि यामधून एखादा जो पार्ट आहे तो मिस झाला किंवा एखादा जो ॲटम आहे तो मिस झाला, या दिसेल मिसिंग पार्टिकल. आणि ॲटम जर मिस होत असेल तर त्या डिफेक्टला म्हणतो आपण व्हॅकन्सी डिफेक्ट. ज्या डिफेक्ट मधून नंबर ऑफ पार्टिकल्स और नंबर ऑफ ॲटम्स मिस होऊन जातात त्या डिफेक्टला म्हणायचं व्हॅकन्सी डिफेक्ट. व्हॅकन्सी बघा आता व्हॅकन्सी यासाठी म्हटलंय की पार्टिकलच्या मिस झाल्यामुळे इथे काय झाली, स्पेस क्रिएट झाली, बरोबर. इथे व्हॅकन्सी क्रिएट झाली, व्हॅकंट स्पेस क्रिएट झाली. व्हॅकंट स्पेस म्हणजे खाली जागा क्रिएट झाली, खाली जागा क्रिएट झाली, त्यामुळे याला म्हटलं गेलं व्हॅकन्सी डिफेक्ट. बघा इथे पार्टिकल मिस झालाय, पार्टिकलच्या मिसिंगमुळे क्रिएट झाली व्हॅकंट स्पेस. पार्टिकलच्या मिसिंगमुळे क्रिएट झाली व्हॅकंट स्पेस आणि त्यामुळे याला म्हणतो आपण व्हॅकन्सी डिफेक्ट. आता व्हॅकन्सी डिफेक्ट मध्ये काय होते तर बघा पार्टिकल मिस झाल्यामुळे, थोडं इकडे बघून घ्या, पार्टिकल मिस झाल्यामुळे मास लेस होऊन जाईल, बरोबर. बघा मास होऊन जाईल, मास लेस होऊन जाईल. त्यानंतर व्हॉल्यूम राहील सेम. पार्टिकलची जी अरेंजमेंट झाली ते सेम व्हॉल्यूम मध्ये मास लेस झाला. आता बघा यावर डिपेंड असते डेन्सिटी, मास पर युनिट व्हॉल्यूम. आता जर पार्टिकलचा मास कमी होत असेल तर डेन्सिटी सुद्धा कमी होत जाईल. सो आपण सांगू शकतो डेन्सिटी डिक्रीजेस. आता डेन्सिटी काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल इन केस ऑफ व्हॅकन्सी डिफेक्ट. व्हॅकन्सी डिफेक्ट मध्ये डेन्सिटी का बरं डिक्रीज झाली, बिकॉज पार्टिकल झाले मिसिंग. पार्टिकल मिस झाले मीन्स किंवा ॲटम झाले मिसिंग. ॲटम मिस झाले मीन्स त्याचं मास झालं कमी. आता मास जर लेस असेल आणि व्हॉल्यूम जितक्या पार्ट मध्ये अरेंज झाली आहे तो व्हॉल्यूम असेल सेम, त्यामुळे डेन्सिटीचा फॉर्म्युला बघा रो इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. आणि मासवर डिपेंड करते डेन्सिटी. मास कमी झालं म्हणून डेन्सिटी काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. मास डिक्रीजेस, डेन्सिटी डिक्रीजेस. मास लेस होत जाईल तर डेन्सिटी काय होत जाईल, कमी होत जाईल. त्यानंतर कुठल्याही टाईपचा डिफेक्ट असो इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन राहील. मीन्स कुठल्याही प्रकारचा डिफेक्ट असेल त्यामध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी चेंज होणार नाही, इलेक्ट्रिकली न्यूट्रलच असेल ॲटम. मीन्स कुठल्याही डिफेक्ट मध्ये जो सॉलिड असते तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असेल. हा होता व्हॅकन्सी डिफेक्ट. सो व्हॅकन्सी डिफेक्ट नंतर नेक्स्ट डिफेक्ट जो आपल्याला बघायचा आहे तो असेल स्कॉटकी डिफेक्ट. आता हा जो स्कॉटकी डिफेक्ट असेल मेनली दिसून येईल आपल्याला आयनिक सॉलिड्स मध्ये, ज्यामध्ये प्रेझेंट असतील आयन्स. बघा आता इथे प्रेझेंट आहे कटायन्स अँड अनायन्स. बघा पॉझिटिव्ह चार्जेस अँड निगेटिव्ह चार्जेस मेन्शन करतात कटायन्स अँड अनायन्स. आणि अशा टाईपच्या आयनिक सॉलिड मध्ये दिसून येईल स्कॉटकी डिफेक्ट. आता स्कॉटकी डिफेक्ट सिमिलर टू व्हॅकन्सी डिफेक्ट असेल आणि यामध्ये फक्त मिस होतील अनायन्स अँड कटायन्स. बघा व्हॅकन्सी डिफेक्ट मध्ये मिस होतात नंबर ऑफ ॲटम्स, तसंच स्कॉटकी डिफेक्ट मध्ये मिस होतात नंबर ऑफ कटायन्स अँड नंबर ऑफ अनायन्स. बघा इथून एक कटायन मिस झाला तर इथून मिस होईल एक अनायन. आता जितके नंबर ऑफ व्हॅकन्सी क्रिएट झाली आहे बघून घ्या पहिले. व्हॅकन्सी क्रिएट होईल ड्यू टू मिसिंग ऑफ अनायन्स अँड कटायन्स. आणि या व्हॅकन्सी क्रिएट झाली आहे या डिफेक्टला म्हणतो आपण स्कॉटकी डिफेक्ट. ज्या डिफेक्ट मध्ये कटायन्स अँड अनायन्स आपल्या रेग्युलर पोझिशनवरून मिस होतील. आणि या टाईपच्या डिफेक्ट मध्ये जे मास आहे बघा आता जसं व्हॅकन्सी डिफेक्ट मध्ये बघितलं की ॲटम्स मिस होतात त्यामुळे व्हॅकन्सी क्रिएट होते आणि त्यामुळे मास लेस होत जाते, मास डिक्रीज होत जाते. ते सिमिलर इथं कटायन्स अँड अनायन्स मिस झाल्यामुळे मास होत जाईल डिक्रीज. बघा आता मास डिक्रीज होत जाईल, पुन्हा जितका व्हॉल्यूम आहे तो राहील सेम. मीन्स अरेंजमेंट मध्ये जो व्हॉल्यूम असते तो राहील सेम, व्हॉल्यूम सेम असेल आणि मास डिक्रीज करत असेल तर डेन्सिटी बघा, डेन्सिटी डिपेंड करते मास अँड व्हॉल्यूमवर. व्हॉल्यूम सेम आहे, मास डिक्रीज झालं तर डेन्सिटी होत जाईल डिक्रीज. सो इन दिस टाइप ऑफ डिफेक्ट डेन्सिटी डिक्रीजेस, डेन्सिटी डिक्रीज होत जाईल. त्यानंतर पहा जितके नंबर ऑफ कटायन्स तितकेच नंबर ऑफ अनायन्स मिस झाल्याने इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन राहील, बरोबर. इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन राहील, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन्स. बिकॉज जितके नंबर ऑफ कटायन मिस झाले तितकेच नंबर ऑफ मिस झाले अनायन्स. सो इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन्स.
जो सॉलिड असेल तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असेल आणि कटायन्स आणि अनायन्स मिक्स झाल्यानं इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन राहील. सो हा डिफेक्ट असेल स्कॉटकी डिफेक्ट, ज्यामुळे दिसून येईल तुम्हाला नंबर ऑफ कटायन्स अँड अनायन्स मिक्स होतात. बघून घ्या.